हॅलो फ्रेंड्स, मी पूजा. आज आपण गोदावरी नदी प्रणाली या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आयोगाने आजपर्यंत विचारलेले क्वेश्चन्स किंवा काही क्वेश्चन जे विचारू शकते आयोग, असे सर्व क्वेश्चन्स यामधून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सो लेट्स स्टार्ट. महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरीला ओळखतात. हिचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथे होतो. संगम आहे बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते ती. गोदावरीला आपण दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतो. गोदावरी नदी सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगाच्या दरम्यान वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी म्हटलं तर 1465 येते पूर्ण भारतामध्ये म्हटलं तर, आणि महाराष्ट्रामध्ये म्हटलं त्याची लांबी तर किती येते 668 किलोमीटर. हे आकडा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 668 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची लांबी येते. गोदावरी नदीचे एकूण नदी प्रणाली क्षेत्र 3,13,389 चौरस किलोमीटर असून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती संपूर्ण गोदावरी खोऱ्याने जे व्यापलेलं क्षेत्र आहे ते सर्वात जास्त गोदावरी नदी खोऱ्याचं आहे. ते किती येतं 49%. तुम्ही इथे पाहू शकता. एकूण सर्वात मोठं खोरं कोणाचं आहे तर गोदावरी नदी खोरे. महाराष्ट्रामधून गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून वाहते. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली. कुठून म्हटलं मी? नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली. ओके. गोदावरी नदी 3 राज्यातून पण वाहते. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि मग ती शेवटी बंगालच्या उपसागरामध्ये राजमहेंद्री हे ठिकाण आहे, तिथे जाऊन ती मिळते. ओके. गोदावरी नदीचे एकूण 8 खोरे आहेत. गोदावरीचं मुख्य खोरं प्लस 7 उपखोरे असे सर्व मिळून किती 8 खोरे होतात. हे बघा, गोदावरीचं मुख्य खोरे आपण बघू. गोदावरीचे मुख्य खोरे, नंतर गोदावरी पूर्णा खोरे, मांजरा खोरे, पेनगंगा खोरे, वर्धा खोरे, वेनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती असे मिळून 8 खोरे गोदावरीचे आहेत. महाराष्ट्रातील नद्यांची खोरी जर बघायला गेलं आपण तर 2 भागामध्ये पाहू शकतो. एक पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी. आता पूर्ववाहिनीमध्ये कोण कोण येतं? गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या नद्या ज्या आहेत त्या कशा येतात? पूर्ववाहिनी नद्या आहेत. आणि पश्चिम वाहिनीमध्ये तापी, कोकणामधील जेवढ्याही नद्या आहेत त्या सगळ्या कशा येतात? पश्चिम वाहिनी नद्या येतात. ओके. कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी नद्या येतात. तापी, कोकण आणि नर्मदा ह्या 2, तापी आणि नर्मदा नद्या आणि प्लस कोकण हे पश्चिम वाहिनी आलं. ओके. गोदावरीचे आपण 8 उपखोरे आत्ताच सांगितले. गोदावरीचं मुख्य खोरं गोदावरी पूर्णा खोरं, मांजरा खोरे, पेनगंगा खोरे, वर्धा खोरे, वेनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. आता भीमाचे 2 खोरे येतात, भीमा खोरे आणि सीना खोरे. आजच्या टॉपिकमध्ये फक्त आपण गोदावरीचेच उपखोरे बघणार आहोत. तर मी सांगते, तापीचे 2 खोरे येतात, तापी पूर्णा आणि तापी मुख्य खोरे. कोकणामध्ये 3 खोरे येतात, त्याचे उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. हा पण पाठ, कोकणाचा पाठ जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत, पण एक्झामच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग आहे हा कोकणातील नद्यांचा पाठ. ओके. गोदावरीच्या उजव्या उपनद्या ज्या आहेत ना, त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाच्या नद्या आहेत. तर कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्या? मांजरा, कुंडलिका, बिंदुसरा, मन्नाड, सिंदफणा, दारणा, प्रवरा, मुळा आणि बोर. 9 उपनद्या. उजव्या उपनद्या कोणत्या कोणत्या? मांजरा, कुंडलिका, बिंदुसरा, मन्नाड, सिंदफणा, दारणा, प्रवरा, मुळा आणि बोर. आता ह्या उपनद्या आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी एक छोटीशी ट्रिक सांगते. ट्रिक बघा, ट्रिक एकदम मजेशीर आहे. दामू प्रवासी बोर झाला. दामू प्रवासी काय झाला? बोर झाला. मन मांजरासारखं कुठेही बिंदास पळतं. त्याचं मन कसं? तसं कुणाचंही मन मांजरासारखं कुठेही बिंदास पळतं. दामू प्रवासी. गोदावरी नदी म्हटलं की आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की एक दामू प्रवासी होता आणि तो बोर झाला आणि त्याचं मन कसं मांजरासारखं कुठेही बिंदास्त पळतं. ओके. आता दामू म्हणजे दारणा, मू म्हणजे मुळा नदी. दा म्हणजे दारणा, मू म्हणजे मुळा. प्रवासीमध्ये बघा प्रवरा आणि सिंदफणा, सी फॉर सिंदफणा. बोरचं तर माहिती आहे, बोर नदी. मनचं मन्नाड, मांजरा नदी. कुठंही, आता कुठंही म्हणलं तर कुंडलिका. ओके. आणि बिंदास्त कसं तर बिंदुसरा. दामू प्रवासी, बोर, मन, मांजरा, कुठं, बिंदास्त. आता हे लक्षात ठेवा, मध्ये झाला वगैरे हे शब्द आपण सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी वापरलेलं आहे. आता डाव्या उपनद्या बघू आपण गोदावरीच्या. डाव्या उपनद्या बघा, खाम आहे, दुधना, दक्षिण पूर्णा, कादवा, शिवना, प्राणहिता आणि इंद्रावती. गोदावरीच्या डाव्या उपनद्या खाम, दुधना, दक्षिण पूर्णा, कादवा, शिवना, प्राणहिता आणि इंद्रावती.
ह्या पण उपनद्या डाव्या साईडच्या लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स आहे छोटीशी. काशीने इंद्रावतीला दूध खाऊ घालून पूर्ण दक्षता ठेवून तिचे प्राण वाचवले. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की मांजर कशी होती, थोडीशी संकटामध्ये किंवा तब्येत बिघडलेली म्हणू शकता तिची. तर काशीने इंद्रावतीला दूध खाऊ घालून पूर्ण दक्षता ठेवून तिचे प्राण वाचवले. आता काशी म्हणजे कादवा आणि शिवना, इंद्रावतीला म्हणजे इंद्रावती, दूध म्हणजे दूधना, खाऊ म्हणजे खाम, पूर्ण दक्षता म्हणलं तर दक्षिण पूर्णा नदी आणि प्राणहिता नदी. ओके, कादवा, शिवना, इंद्रावती, दूधना, खाम, दक्षिण पूर्णा आणि प्राणहिता या सर्व नद्या डाव्या साईडच्या आपल्या याच्यामध्ये या ट्रिक्समध्ये कव्हर होतात. उजव्या उपनद्यासाठी मी काय ट्रिक्स सांगितली होती गोदावरीच्या. दामू प्रवासी बोर झाला मन मांजरासारखं कुठेही बिंदास पळतं. आणि डाव्यासाठी काय म्हटलं, काशीने इंद्रावतीला दूध खाऊ घालून पूर्ण दक्षता ठेवून तिचे प्राण वाचवले. गोदावरी नदीच्या उपनद्या मी एकदा फास्टमध्ये सांगते, उजव्या साईडच्या पण आणि डाव्या साईडच्या पण. प्रवरा, मुळा, कुंडलिका, सिंदपना, बिंदुसरा, दारणा, सरस्वती, बोर. आणि डाव्या कोणत्या येतात, खाम, दुधना, दक्षिण पूर्णा, कादवा, शिवना, प्राणहिता आणि इंद्रावती. आता आपण स्टार्टिंगला म्हणजे गोदावरी पूर्णा खोरेबद्दल माहिती बघूया. ओके, गोदावरी पूर्णा खोरे. तर हिचा उगम जो होतो तो अजिंठ्याच्या डोंगरामध्ये होतो. लांबी किती आहे, 397 किलोमीटर. पूर्णाची लांबी किती, 397 किलोमीटर. आणि उपनद्या कोणत्या येतात त्याच्या, पूर्णाच्या डाव्या साईडने खेळणा येते आणि उजव्या साईडने अंजना, गिरजा, कापरा आणि दुधना. ओके, यासाठी पण छोटीशी ट्रिक सांगते मी. ही ट्रिक जी आहे ती माझी नाही आहे, राजेश सरांची आहे. ओके, पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे आपल्याला माहिती आहे पूर्णा नदी. आता पूर्णा नदी म्हटलं की आपण काय लक्षात ठेवायचं, पूर्णाचा स्वयंपाक. पुरणपोळी जेव्हा बनवत होते ना, आणि तेव्हा काय झालं होतं, अंजाने में पुरणपोळी बनाते समय अंजाने में म्हणजे आपली अंजना नदी लक्षात ठेवूया आपण. ओके, पुरणपोळी म्हटलं तर पूर्णा नदी. पुरणपोळी बनाते समय अंजाने में कापरातील दूधना गिर जात आहे. ओके, कापरातील, आता एखाद्या आपण खापराला कापरा म्हणूया, तर एका कापरातलं दूध होतं ते दूध कसं झालं, पडून गेलं होतं जेव्हा पुरणपोळी मी बनवू लागले होते चुकून माझ्याकडून. ओके, तर मग लक्षात कसं ठेवणार आपण, पुरणपोळी बनाते समय म्हणजे पूर्णा नदीचं, पुरणपोळी बनाते समय अंजाने में कापरातील दूधना गिर जात आहे. ओके, तर त्यानुसार आपल्याला अंजना, गिरणा, कापरा, दूधना हे आपण लक्षात ठेवू शकतो. तुम्ही आता हे ट्रिक्स कसं मजेशीरपणे म्हणजे असं एकदम कॉन्सन्ट्रेटने जर ऐकली ना किंवा ते समजून घेतली तर तुमच्या लक्षात बसून जाईल ही ट्रिक्स पण. ओके, काय झालं होतं, पूर्णा नदी म्हटल्याबरोबर पुरणपोळी आठवायची. पुरणपोळी बनाते समय काय झालं होतं, अंजाने मी एका कापरामध्ये दूध ठेवलं होतं, ते म्हणजे पडलं होतं. ओके, सांडून गेलं होतं, तर गिर गया था. ओके, तर मग अंजना, गिरजा, कापरा, दूधना लक्षात राहू शकतं. अजून मग डाव्या साईडच्या लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, आई काय करते पुरणपोळी बनवताना, म्हणजे पुरणासोबत खेळू नको म्हणून आपल्याला रागवते. समजा आपण पुरण घेतलं एखाद्या लहान मुलाने आणि तो जर खेळायला लागला पुरण, तर ती रागवते. ते मग खेळणं त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की पुरणासोबत खेळू नकोस. ओके, पुरणासोबत खेळू नकोस असं कोण म्हणते, आपल्याला आई म्हणते. त्यावरून आपण खेळणं लक्षात ठेवू शकतो. खेळणा, अंजना, गिरजा, कापरा, दूधना ह्या पूर्णाच्या नद्या झाल्या, उपनद्या. आता बघू आपण मांजरा नदीबद्दल. मांजरा नदी खोरे. तर उचा उगम कुठे होतो, बालाघाट टेकड्यामध्ये, बीड पाटोदा पठारावर. याची लांबी किती आहे, 721 किलोमीटर. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामधून ही नदी वाहते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधून. आता याच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत मांजरा नदीच्या, तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी, मन्नाड. ओके, तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी, मन्नाड. बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा आपण मांजरा नदीलाच म्हणतो. बीड जिल्ह्याची जी सरहद म्हणतात ना, क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे की बीड जिल्ह्याची सरहद म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं, तर ती आहे मांजरा नदी. ओके, आता हे तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी, मन्नाड हे कसं लक्षात ठेवायचं. आता एखादी मांजर लक्षात घेऊ आपण मांजरा नदीसाठी. मांजर कितीही वर गेली, वर म्हणजे तावरजा, कितीही वर गेली आणि ती नाही का समजा गिरली म्हणजे खाली पडली, तरी ती कशी तेरते पाण्यामध्ये, ती बुडत नाही. ओके, मांजर कितीही वरून खाली पाण्यामध्ये पडली, गिरली म्हणू शकतो आपण, गिरली तर ती तेरते. आता हिंदीमध्ये लक्षात ठेवा की मांजर ऊपर गई म्हणजे वरती गेली आणि तिथून ती खाली पाण्यामध्ये पडली आणि मग ती तरली म्हणजे ती पाण्यामध्ये डुबली नाही. ओके, आता मन्नाड म्हणजे माऊला आपण मन्नाड म्हणतो म्हणून माऊ, मन्नाड लक्षात राहू शकतं. ओके, तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी आणि मन्नाड. आता अजून एक आहे लेंडीसाठी पण, जर तिने शी वगैरे केली तर ती
ती सुद्धा तरंगते. ओके, त्यावरून तुम्ही ते मजेशीरपणे लक्षात ठेवू शकता. तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी, मन्नाड. ओके, आणि बीड जिल्ह्याची सरहद म्हटलं तर मांजरा नदी येते. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं, त्यासाठी मी ट्रिक सांगितली. तुमच्या मनाने तुम्ही आता कसं लक्षात ठेवता ते. ओके, पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये समाविष्ट असलेले जिल्हे कोणते आहेत? जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर. हे जे 5 जिल्हे आहेत ते पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येतात. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर. गोदावरी नदी खोऱ्यातील धरणे कोणते कोणते येतात? तर गोदावरी नदी खोऱ्यातील बघा, गंगापूर धरण येतं नाशिक जिल्ह्यामध्ये. नंतर जायकवाडी येतं औरंगाबादमध्ये, ते पण गोदावरी नदीवरच आहे. कांदवा जी तिची उपनदी आहे गोदावरीची, त्याच्यावरती नांदूर माधमेश्वर. आता हे महत्त्वाचं आहे कारण याला वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. नांदूर माधमेश्वर कुठे येतं? नाशिकमध्ये. प्रवरा नदीवर बघा भंडारदरा नावाचं येतं धरण, ते अहमदनगरमध्ये आहे. सिंदफणा नदीवर मांजलगाव, मी या उपनद्यावरती धरणे पण सांगते. सिंदफणा नदीवरचं कोणतं येतं? मांजलगाव, बीडमध्ये येतं ते. पूर्णा नदीवर एलदरी, परभणीमध्ये येतं. सिंदफणामध्ये सिंदफणास नावाचं आहे, ते बीडमध्ये येतं. मांजरा नदीवर मांजरा नावाचंच आहे, बीडमध्येच येतं. गोदावरी नदीवर विष्णुपुरी आहे, नांदेडमध्ये येतं. शिवना नदीवर शिवना नावाचे पण ते औरंगाबादमध्ये आहे. शिवनावरती अजून एक आहे अंबाडी नावाचं, ते पण औरंगाबादमध्ये येतं. गिरजा नदीवर बघा गिरजा नावाचं धरण येतं औरंगाबादमध्ये. मुळा नावाचं धरण आहे ते नगरमध्ये, मुळा नदीवर. दारणा नावाचं धरण येतं नाशिकमध्ये, दारणा नदीवरच. गोदावरी नदीवर आहे बाभळी नावाचं धरण, ते कुठे येतं? नांदेडमध्ये. नंतर वान नावाचं धरण, वान नदीवर वान नावाचं धरण आहे, ते येतं बीड जिल्ह्यामध्ये. नंतर कापरा नदीवर येतं कापरा नावाचं, परभणीमध्ये. कुंडलिका नदीवर कुंडलिका नावाचं, बीडमध्ये. फक्त ते इथं जे सेम नाव आहे ते आपण फक्त धरणं ते कुठे येतं एवढंच तिथे लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, गंगापूर नाशिकमध्ये, जायकवाडी औरंगाबादमध्ये, नांदूर माधमेश्वर माहिती आहे नाशिकमध्ये, भंडारदरा अहमदनगर, माजलगाव म्हटलं तर बीड, एलदरी परभणीमध्ये, सिंदफणा बीडमध्ये, मांजरा बीडमध्ये, विष्णुपुरी नांदेडमध्ये, शिवना औरंगाबादमध्ये, अंबाडी औरंगाबादमध्येच, गिरजा जे आहे ते औरंगाबादमध्ये, मुळा अहमदनगरमध्ये, दारणा नाशिकमध्ये, बाभळी नावाचं आहे ते नांदेडमध्ये, वान नावाचं धरण आहे ते बीडमध्ये, आणि कापरा परभणीमध्ये, कुंडलिका जे येतं ते बीडमध्ये येतं. ओके, आता गोदावरी व तिच्या उपनद्यांवरील संगम बघू. गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम कुठे होतो? टोकेला होतो. टोके कुठे येतं? अहमदनगरमध्ये. गोदावरी व दक्षिण पूर्णा नावाचा जो संगम होतो 2 नद्यांचा, गोदावरी आणि दक्षिण पूर्णा, ते कुठे? कंठेश्वरमध्ये परभणीमध्ये येतं ते. गोदावरी व मांजराचा जो संगम आहे तो कुंडलवाडी नांदेडमध्ये, आणि गोदावरी व सिंदफणा मंजरत इथे बीडमध्ये. हे 2-3दा वाचलं तर लक्षात राहून जातं. गोदावरी प्रवरा टोके, गोदावरी दक्षिण पूर्णा कंठेश्वर, गोदावरी मांजरा कुंडलवाडी, गोदावरी सिंदफणा मजरत. ओके, अजून गोदावरी इंद्रावती यांचा संगम होतो सोमनूर इथे, गडचिरोलीमध्ये येतं सोमनूर. गोदावरी इंद्रावती सोमनूर. गोदावरी प्राणहिता सिरोंचा, गडचिरोलीमध्ये. गोदावरी व कादवा नांदूर माधमेश्वर नाशिकमध्ये. गोदावरी व शिवना म्हटलं तर जायकवाडी औरंगाबादमध्ये. वर्धा व वेनगंगा यांचा साधारण प्रवाह उत्तर दक्षिण दिशेला आहे. हा वर्धा व वेनगंगेचा प्रवाह कोणत्या साईडला येतो? तर उत्तर आणि दक्षिण दिशेला येतो. आता बघू आपण पेनगंगा नदीबद्दल माहिती. पेनगंगा नदीचा उगम अजिंठा जिल्हा बुलढाणा येथे होतो. त्याची लांबी किती आहे? 495 किलोमीटर. ही नदी विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. सर्वात मोठी लांबीची नदी म्हटलं तर पेनगंगा नदी विदर्भातील. हिच्या उपनद्या कोणत्या आहेत? कयाधू उजव्या साईडला आहे कयाधू, आणि डाव्या साईडला येते पूस, अडाण, वाघाडी, खुनी, अरुणावती. ओके, पूस, अडाण, वाघाडी, खुनी आणि अरुणावती. आता पेनगंगांच्या डाव्या साईडची मी ट्रिक सांगते, जस्ट अशी बनवली तर लक्षात ठेवण्यासाठी. बघा, अरुणा नावाची एक स्त्री होती, ती अडाणी होती. ओके, अरुणा नावाची स्त्री होती, ती अडाणी होती. तिने काय केलं? एक खून करून आणलेल्या वाघाला, म्हणजे खुनी वाघ कसा असतो? खुनीच असतो. तर खुनी वाघाला काय केलं? पुसून काढलं. ओके, पुसून काढलं आणि धुवून पण काढलं. तर धुवून आपण कयाधू लक्षात ठेवू शकतो. धुवून काढलं, पुसून काढलं. कुणी? अरुणा नावाच्या एका अडाणी स्त्रीने काय केलं? खुनी वाघाला, वाघ खुनीच असतो, खून म्हणजे तो मांस खातो तर तो खुनी असतो. तर अरुणा नावाच्या एका अडाणी स्त्रीने खुनी वाघाला पुसून आणि धुवून काढलं. धुवून म्हटलं तर कयाधू लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके, आता बघू आपण वर्धा नदी. वर्धा नदीचा उगम हा सातपुडा रांगेमध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये येते. बैतूल तिथे होतो. वर्धा, अमरावती, पुढे यवतमाळ अशा ठिकाणातून ती वाहते. वर्धा, अमरावती आणि यवतमाळ. वर्धा नदीची लांबी किती येते? 455 किलोमीटर.
उत्तर ते दक्षिण. ओके, 455 किलोमीटर उत्तर दक्षिण. महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी म्हणजे वर्धा नदी वाहते. याच्या उपनद्या बघा, वेमला उजव्या साईडने, वेमला, निरगुडा, पेनगंगा, रामगंगा. आणि डाव्या साईडने येतात कार, बोर, नंद, इरई. ओके, वेमला, निरगुडा, पेनगंगा, रामगंगा. आणि डाव्या साईडने म्हटलं तर कार, बोर, नंद, इरई. वर्धा नदीच्या डाव्या साईडची ट्रिक सांगते मी, की ननंदबाई काय होती, ननंदबाई, आता जी ननंदबाई असते ती कारमध्ये बसलेली असते, पण तिला लई बोर व्हायला लागतं. तर असं लक्षात ठेवू शकता की ननंदबाईला कारमध्ये बसून तिला लई बोर व्हायला लागलं. ओके, लई म्हणजे इरई, लई इरई. ननंद म्हणजे नंद, कारमध्ये बसून कार, आणि बोर. ओके, नंद, बोर, कार, इरई हे लक्षात ठेवू शकता तुम्ही वर्धा नदीवर. आता वेमला, निरगुंडा, पेनगंगा, रामगंगा हे लक्षात राहतं आपल्या, पण हे कार, बोर, नंद, इरई वर्धा नदीच्या उपनद्या. हे पण या ट्रिक्सनुसार किंवा तसंही लक्षात ठेवू शकता. वेनगंगा नदी बघू आपण आता. वेनगंगा नदीचा उगम हा मैकल पर्वत रांगेमध्ये मध्य प्रदेश आणि शिवानी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांजवळ भाकल इथे उगम होतो. कुठे? भाकल इथे उगम होतो. याची लांबी किती आहे? 295 किलोमीटर महाराष्ट्रातली. आणि ही नदी उत्तर ते दक्षिण वाहते, उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याच्या उपनद्या कोणत्या आहेत? कन्नान, पेंच, वाघ, नाग, अंधारी, सूर, गाढवी, बावनथडी आणि त्रिवेणी. चंद्रपूर ते गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द वेनगंगा नदीमुळे निर्माण झाली. चंद्रपूर आणि गडचिरोलीची याच्या उपनद्या कोणत्या? कन्नान, पेंच, बाघ, नाग, अंधारी. ओके, कन्नान, पेंच, बाघ, नाग, अंधारी, सूर, गाढवी, बावनथडी आणि त्रिवेणी. वेनगंगा व वर्धा खोरे कोळशांच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहेत. तर कोणत्या? कोळशांच्या साठ्याकरिता वेनगंगा आणि वर्धा खोरे. प्राणहिता ही महाराष्ट्र व तेलंगणातील सुमारे 117 किलोमीटरची सरहद तयार करते. प्राणहिता नदी महाराष्ट्र व तेलंगणातील 117 किलोमीटर सरहद निर्माण करते. रामगंगा आणि वर्धा यांचा संगम रामतीर्थला होतो. रामतीर्थ. वर्धा व वेनगंगेचा चपराळामध्ये होतो. पेनगंगा आणि वर्धा हे संगम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आपल्याला. रामगंगा वर्धा म्हटलं तर रामतीर्थ, वर्धा वेनगंगा म्हटलं तर चपराळा, आणि पेनगंगा वर्धा म्हटलं तर घुग्गुस. यांच्या काठावरील शहरे बघू आपण आता वेनगंगेच्या. धाम, पवनार, नाग. धाम कुठे? पवनारला. नाग नदीवर नागपूर. वेनगंगा भंडारा, पवनी. ओके, इरई नदीकाठी चंद्रपूर येतं. वर्धा नदीकाठी राजुरा आणि घुग्गुस येतं. आणि वनी नदीकाठी निरगुडा येतं. ओके, प्राणहिता खोरे आणि इंद्रावती खोरे एकत्र जर म्हणजे एकत्रित यांच्या हे बघितले ना, उपनदी प्राणहिता आणि इंद्रावती नदीचे एकत्र खोऱ्यातील हे दोघांचे जे खोरे एकत्र तिथली उपनदी आहे कोठारी. ही एकच नदी आहे ते कोठारी. हे पण म्हणजे असंच लक्षात ठेवा तुम्ही, प्राणहिता आणि इंद्रावती या दोन्ही खोऱ्यातली एकत्रित उपनदी आहे कोठारी नदी, गोदावरी नदी. ओके, लक्षात ठेवू शकता. सो फ्रेंड्स, जेवढाही म्हणजे गोदावरी नदीबद्दल जेवढाही अभ्यासक्रम आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे ते सर्व घेण्याचा मी प्रयत्न केला. ओके फ्रेंड्स, थँक्यू.